पण मी म्हणतो शेती सध्या जायला नको, सध्या परेशानी आपली अवघड झाली परिस्थिती, आता कुठं नीट व्हायला लागली. किती सगळ्याला फ्लँकी शिदी एकदा थँक्यू म्हण. पप्पाचं नाव काय रे? माझं नाव काय? माझं नाव काय? हा तो पण बाबा बाबा रोज म्हणतो, तो रोज म्हणतो बाबाला फोन लावायचा. वर्धाय गाडी खेळतो तू सकाळ सकाळी. हे बघा आता मला जायचं आहे, पण हे बघा पाऊस चालू आहे. सकाळपासून असंच पाऊस चालू आहे. खूप आभाळ आलं तर आता तरी कमी झालेलं आहे थोडं. पाऊस जोरात चालू होता सकाळी ना, आता पण भुरभुर चालूच आहे. बघू आता भिजतच जावं लागणार आहे जमलं तर. झाला का स्वयंपाक? डबा पॅक करायली. काय केलं आज? भेंडी. बरं तुला भेंडी आवडती? भेंडीची भाजी आवडती तुला? खातो तू? कशी खातो? अशी खातो तू? ही गाडी कोणाची आहे? तुझी गाडी आहे ती? अरे येड्या तुझी नाही आहे ती, आपण वरतून आणली ना ती टेरिसून. मग दादा गेलेला आहे गावाला. हे घोडा तुझा आहे. घोडा. तर श्रुती स्वयंपाक झाला आता मस्तपैकी. आता निघतो मी बी. पण आधीचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. हिचं म्हणणं आहे की लगेच जालन्याला जायचं. आता तिला करमत नाही. तिला म्हणते की जालन्याची आठवण येते, दळगोराजीची आठवण येते. आठवणीचं काही नाही, वरदला पण यायचं होतं. तो पण बाबा बाबा रोज म्हणतो, तो रोज म्हणतो बाबाला फोन लावायचा. अरे पण आपण आता झालो ना, 2च महिने झाले ना. आपण तुम्ही म्हटलं तुम्हाला की आपण जाऊ. कुठं जायचं बरं तुला? कुठं जायचंय? बाहेर जायचं. बाहेर जायचं म्हणतो. तर तुम्ही सांगायला आता 2च महिने झाले होऊ शकते. आता तर आपण सगळ्या गोष्टी आता सेटल व्हायला, तू आता त्यात म्हणती जायचं भेटून तरी कमी खर्च. बाहेर जायचं? कोणाकडे जायचं? बाहेर जायचं. बर नवीन जाऊ वाटणार आहे ना. इथं रुळल्यानंतर कोणाला जाऊ वाटणार आहे? त्यांनाच. हा बॅट. हा आण जाय तुझी बॅट. तुझं बरोबर आहे शुद्धी. पण आता सगळं झालेल्या गोष्टी, आता सगळं इथे डिपॉझिट वगैरे सगळं, आता कशा दिवस वाया जाऊ द्यायचे कामाचे हे ते सगळ्या गोष्टी. काय तुम्ही कामावर राहता, बाहेर फिरता मस्त. तू पिस्ता खातो? बर. घरात आमच्या दोघांना बोर होतं ना. तुला होतं घरात बोर? तुझ्याकडे फोन नाही काय? फोन किती वेळ बघणार आहे माणूस? तुझी गाडी दाखवू? हा पाहिली सगळ्यांनी तुझी गाडी. फोन किती वेळ? जास्त वेळ नाही बघू शकत ना. किती वेळ बघणार? मग खाली जायचं, घरमालक चांगले आपले, ते जाऊन बसायचं. रोज जाते. वरला खाली घेऊन जायचं. आज तर काही जाऊ नको. आज वातावरण आहे, हवा तर तुम्हाला आवाज येतच असेल. रात्रीपासून पाऊस सुरू आहे. रात्रीपासून. कधी जायचं मग जालन्याला? काय म्हणणं आहे तुझं? पेमेंट झाल्यावर गेलो असतो. आत्ता जे आवाज आला ते दरवाजाचा होता, कारण की दोरी लावली होती त्याला. पण ते वारा चालू आहे, गॅलरीत दरवाजा आहे, जोरात आदळला तो. पण मी म्हणतो शेती सध्या जायला नको, सध्या परेशानी आपली अवघड झाली परिस्थिती, आता कुठं नीट व्हायला लागली. आईला पण रडू यायला लागलं. जेव्हा फोन लावला तेव्हा रडत होत्या वरसाठी. तर जाऊ ना आपण. मी थोडं नाही म्हणालो. वरसाठी रडायला लागल्या, वरसाठी रडायला लागल्या. म्हटलं मग एखादी चक्कर टाकू. हा ना जाऊन आपण. पण सध्या नको, थांब ना थोडं. अजून एखाद्या महिन्यात जाऊ आपण. आता जाणंच आपल्याला गणपतीला, देवीला तिकडे जायचंच आहे ना. महालक्ष्मी असते आपल्या इथं सप्टेंबर मध्ये वाटतं का ऑगस्ट मध्ये, काय माहिती. बघावं लागेल ह्यावेळेस कुठं कोणत्या महिन्यात आहे. हो का? बघू ना काय होतं काय नाही. पण माझं म्हणणे सध्या नको जायला. तू पण जास्त हट्ट करू नको. जे आहे ते आता सध्या चालू आहे असंच. थोड्या दिवसानंतर बघू, जाऊ जमलं तर आपण. सध्या नको. मला काय तर त्याच
तो लय रडतो यार. सकाळी काल बी त्यांनी मला झटकेले बोलणे खाल्ले. ऐकतच नाही माझं, ऐकतच नाही. वरत काल एक चाकू लावून घेतला हाताला रात्री. वरत इकडे तुला भाऊ कुठं झालं बघू दे. इकडे इकडे तुझा भाऊ दाखव कसं, त्याला कसं पळत आला. कुठं झाला भाऊ तुला? इथं भाऊ झाला. इकडे. इथं चाकू लावला, त्याला लागलं त्याच्या हाताला. बारीक दिसणार नाही आता ते, म्हणजे आम्ही देत नाही त्याला. तर इथं खाली दिसला त्याला, त्यानं उचलला आणि लगेच हे केलं. नाही त्याला तर हे रडतो, मग त्यात देत तर नाहीच आम्ही. इथं टीव्ही नाही ना बघायला, मग ते काय आता ते एकटाच खेळतो, इसवत खेळतो, त्याच्यामुळे होतं तसं. नाही तर काय नाही. काल सुट्टी असून पण एक काम नाही झालेलं तुमच्याकडून. सुट्टी असून म्हणजे हा, सुट्टी काम करण्यासाठी नसते, आराम करण्यासाठी असते. आराम तर कुठे केला ना. मग खाली आरामच केला मी स्टुडिओ मध्ये, आरामच करत होतो. तो माझं म्हणणं माहिती, मला माहिती तुझं काय म्हणणं आहे. ते वायफाय बसवतो, वरती वायफाय ठेवलेलं, ते वायफाय बसवायचं होतं. ते काही बसवून झालं नाही, ते आज बसवून मी आता बसायचं होतं. पाऊस आला काल, पूर्ण अख्खा दिवस तसंच घालवला. रात्री बसून रात्री, कारण की इथे रेंज नाहीये, त्याच्यामुळे तिथे चालू आपली कोणती येतं. पण गोष्ट असते ती रात्रीच असते. रूम शिफ्ट करायचं म्हणा, कुठं गावाला जायचं म्हणा, कुठं काही नवीन करायचं म्हणा, रात्रीला दिवस निघत असतो. आपल्या जालन्याला बी रात्रीच जावं लागणार आहे ट्रॅव्हल्स. तेच ते, रात्री दिवस निघत. तर सध्या नाही जायचं आपल्याला. तू पण जास्त हे नको करू. खास व्हिडिओ मी त्यासाठी घेतले सगळ्यांना सांगायला की श्रुती असं म्हणते, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की श्रुतीला काय आठवण येत नाही का, जालन्याची, सासरवाडीची, काय आईवडिलाची. येते तिला पण आठवत, पण सध्या आता नाही जमणार जायला, त्याच्यामुळे नाही जायचंय. नाही तर आम्ही 9 तारखेलाच जाणार होतो, वरदच्या बड्डेच्या 2 दिवसानंतर. आणि वरदच्या बड्डेचा ब्लॉग माझ्याकडे अजून रेडी, पण मी टाकलेलाच नाही, कारण की टाकणंच नाही झालं ते ब्लॉग बाकीच्या ब्लॉगमुळं. आणि राहिला विषय आपला लव्ह मॅरेजच्या ब्लॉगचा. लव्ह मॅरेजबद्दल सांगणार होतो. तर फॅमिली इश्यूमुळे तर आम्ही काही सांगणार नाही आहे. आम्ही एक ब्लॉग टाकला, त्यात फॅमिली इश्यू आला, त्याच्यामुळे आम्ही काही ते गोष्टी काही तुमचं सध्या शेअर नाही करू शकत. आम्ही नंतर सांगणार आहे, पण कन्फर्म सांगणार आहे, त्यात काही विषय नाही, पण सध्या नाही सांगणार. आणि आता थोडंफार तुम्हाला माहितीच झालेलं, त्याच्या पुढचं जे काय ते मी तुम्हाला नंतर कन्फर्म सांगणार, म्हणजे सांगणार. त्याच्यात काही वादच नाही आहे ना श्रुती? काही प्रॉब्लेम असतातच म्हणा, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, असं काही इश्यू चालू आहे आमच्या घरी पण. हिच्या घरून पण हे झालं, माझ्या घरून पण हे झालं, त्याच्यामुळे आम्ही बंद केलेले. नाहीतर आम्ही सांगितलं असतं. कोणासाठी काहीतरी करावंच लागतं, सगळं आपलं चालत नसतं, त्यामुळे आम्ही बंद केलं. इग्नोर पण करावं लागतं. तर गेलं तुझ्या डोक्यातलं भूत गेलं का जालन्याला जायचं का नाही? नाही जाऊस तर कसं काय जाईन ते. हो, तो सध्याने जायचं ना आपल्याला. आता व्हिडिओत म्हणती, पण नंतर पण डोकं नको लावू रिकामं, मग जायचं 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 काय नंतर जाऊ मग आपण, आताच नको. आता कुठं वरचं मन रमायला लागलं, परत तिकडे जाऊ, परत तिकडे येऊ, त्याला करमणार नाही, तिकडचं तू ओढ लागेल त्याला डबल. आता कुठं खेळायला लागलं वरत. काल मी तर कुठं बाहेर नाही. अरे काल तू पाहिलं नाही का पावसाचं वातावरण कसं होतं जबल, त्याच्यामुळे पाऊस बरं का वातावरण तसं होतं ना. आलता ना दुपारून थोडाफार वरत पाऊ आलता ना. हो, किती आलता? 2 आलता. बर, फ्लॅंक किशी दे सगळ्याला, फ्लॅंक किशी दे एकदा. थँक्यू म्हण. पप्पाचं नाव काय रे? माझं नाव काय? माझं नाव काय? हा, निरंजन. बर, मम्माचं नाव काय? बाबाचं बाबाचं रे, संजू बाबा. संजू बाबा. तर चला मी आता निघतो, कारण की मला कोणाची होतं, पाऊस खूप हळू जावं लागणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा, आणि हिला जरा कमेंट करून सांगा तुम्ही की सध्या जायला नको, तुम्ही असं तसं तुम्ही सांगा तिला, तेव्हा तिला समजेल. मी सांगितलं तिला काही कळत नाही का. हा, तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वरचं काय एकदा म्हणणं पहा, काय तू घेतो ब्लॉग. बरं चल एकदा बाय कर सगळ्यांना. हा श्रुती बाय. बाय. चला बाय.